DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका थांबता थांबेना। नाशिक शहरात खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे एका महिला कामगाराचा अपघात झाला। या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वीही 5 ते 6 अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या दरम्यान खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले दिलीप काळे यांचा 25 दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे। त्यामुळे नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे झालेला हा 7वा बळी ठरला आहे। 7वा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार कधी? खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले जातात, काही दिवस खड्डे बुजवले जातात, मात्र पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे आणि चिखलाची परिस्थिती निर्माण होते। नगरसेवक आक्रमक झाले की खड्डे बुजवले जातात, पण काही दिवसात पुन्हा परिस्थिती जैसे थे तैसे असते। खड्डे आणि चिखलमय रस्त्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढत असताना प्रशासन नेमकं करते तरी काय? आता आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? हा सवाल आता उपस्थित केला जात आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।